सुरेश धस आणि मुंडेभेट घडवून आणण्यावरून त्यांनी निशाणा साधलेला आहे। बावनकुळे न्याय मिळवून देणं सोडून प्रकरण मिटवण्याच्या मागे असल्याचा टोला धनंजय देशमुख यांनी लगावलाय। 70 दिवसात बावनकुळेंनी साधा फोनही केला नसल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून मी त्यांना सुरेश धस माझ्याकडे जेवायला मी त्यांना बोललो, नंतर धनंजय मुंडे नाही बोलवलं। पण याच्यामध्ये काही असा पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज करा, गळाभेट करा, हे करा ते करा असा काही इश्यू नव्हता। फक्त त्या ठिकाणी आपापल्या इश्यूवर काम करावं आणि त्या ठिकाणी राज्याचं बीडचं विकासाचंही त्या ठिकाणी काम करावं। बीडच्या विकासामध्ये कुठल्याही पद्धतीचा या सर्व बाबीमुळे फटका बसू नये। बीजेपीचा बूथ प्रमुख असताना त्याला हे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते भेटायचं गांभीर्य कुठलंही लक्षात न घेता हे 70 दिवसात त्यांनी एक साधा फोन कॉल केला नाही गावाला किंवा कुटुंबाला। आम्हाला त्याचं काही अपेक्षा पण नाही। आज ही वेळ आली म्हणून गावकरी जे बोलतायत ते तुम्हाला थोडं त्याच्याबद्दल सांगतोय। आणि ते दुसऱ्या मीटिंग करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवत आहेत। म्हणजे घटना का घडली हे बघायचं सोडून घटना कशी मिटेल याकडे त्यांचं जास्त टार्गेट दिसतंय।